झी 24 तास एक पाऊल पुढे। भारतात मान्सून उशिराने दाखल झाला आणि इच्छित स्थळी पोहोचण्यापूर्वी त्याची दमछाक सुरू झाली। त्यातच भर म्हणून की काय अल निनोचं संकट डोक्यावर आहे। भारतात जर मान्सून चांगला बरसला नाही म्हणजे महागाईच्या खर्चात अधिक भर पडण्याची शक्यता आहे। केंद्रीय मंत्री वायलर रवी आणि नारायणसामी यांनी अण्णा हजारे आणि किरण बेदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे। टीम अण्णांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह 14 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवून त्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती। टीम अण्णांची मागणी सरकारनं फेटाळत त्यांच्यावर टीका केली आहे। भाजपचा राजीनामा दिलेले संजय जोशी नागपुरात दाखल झालेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात संजय जोशींची उपस्थिती होती। नरेंद्र मोदी यांच्यामुळे राष्ट्रीय कार्यकारिणीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा द्यावा लागला। त्यांच्या राजीनाम्याने अनेक मातबर नेतेही नाराज झाले आहेत। केंद्रीय वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांची पश्चिम बंगालचे वित्तमंत्री अमित मित्रा यांनी भेट घेतली आहे। पश्चिम बंगालसाठी विशेष पॅकेज मिळवण्यासाठी ही भेट घेण्यात आली आहे। चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती यावेळी मित्रा यांनी दिली। मात्र या भेटीचे तार राष्ट्रपतीच्या निवडणुकीशी जोडले जात आहेत। दोन 2007 मध्ये काँग्रेसनं राष्ट्रपती पदासाठी आपला उमेदवार अखेरच्या क्षणी जाहीर केला होता। मात्र यावेळी हे काम सोपं दिसत नाहीये। यावेळी काँग्रेस आणि युपीवर सहकाऱ्यांचा अधिक दबाव आहे। त्यामुळे सर्वसंमतीचा विचार केल्यास प्रणव मुखर्जी राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत। अल्पसंख्याकांना 4.5% आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टानं केंद्राला फटकारलं। अल्पसंख्याकांना आरक्षण देण्यासाठी काय आधार आहे असा सवाल कोर्टानं केंद्राला विचारला। बुधवारी पुढच्या सुनावणीवेळी केंद्रानं याबाबतचे दस्तऐवज सादर करावेत असा आदेश कोर्टानं दिला। आंध्र प्रदेश हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टानं नकार दिला। स्वतःला देवाचा अवतार मानणाऱ्या स्वामी नित्यानंद यांची चौकशी करण्याचे आदेश कर्नाटक सरकारनं दिलेत। नित्यानंद यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे। नित्यानंद यांचा आश्रम सील करून त्यांची चौकशी करण्यात भारतीय इतिहासात अतिशय दुर्दैवी ठरलेल्या भोपाळ गॅस गळतीतील 350 मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट अखेर जर्मनीला लावण्यात येणार आहे। केंद्र सरकारनं पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली। गेल्या 28 वर्षांपासून हा कचरा भोपाळमध्ये पडून आहे। सोमवारी पत्रकार जेडे यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालं, पण अजूनही जेडे यांच्या हत्येमागचा मुख्य सूत्रधार छोटा राजन पोलिसांच्या हाती लागलेला नाही। 11 जून 2011ला मुंबईच्या पवई परिसरात पत्रकार जेडे यांची निर्घृण हत्या करण्यात आली। मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 11 आरोपींना गजाआड केलं। गोव्यात मान्सून सक्रिय झाला। गोव्याच्या सीमावर्ती भागात जोरदार पाऊस सुरू आहे। गोव्यात मान्सून 6 जूनलाच दाखल झाला, मात्र त्याची तीव्रता फारशी नव्हती। मात्र गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू झाला। गोव्याची राजधानी पणजीकडे मात्र पावसानं पाठ फिरवली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।